विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। जर आपण लायब्ररियन असिस्टंट या पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुमच्या सिलेबसमधील ग्रंथालय सूची स्वरूप आणि कार्य यावर आपण प्रश्न बघणार आहेत। कमी वेळात जास्त प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक देखील करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे ओपॅक म्हणजे काय। या ठिकाणी मी ऑप्शन रीड करणार नाहीये, तुम्ही ऑप्शन रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। तर ओपॅक म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी ऑनलाईन सूची प्रवेश प्रणाली। प्रश्न 2 सूचीच्या माध्यमातून वाचकाला काय मिळते। तर लक्षात घ्या सूचीच्या माध्यमातून वाचकाला ऑप्शन सी शोध सुलभता मिळते। पुढील प्रश्न सूची प्रणालीशिवाय वाचकाला काय अडचण येते। तर राईट आन्सर आहे पुस्तक सापडत नाही। यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालयातील माहितीचा रस्ता म्हणजे डॅश। तर ग्रंथालयातील माहितीचा रस्ता म्हणजे ऑप्शन ए कॅटलॉग। पुढील प्रश्न सूची प्रणालीचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते। तर सूची प्रणालीचे वर्गीकरण हे ऑप्शन सी माहितीच्या स्वरूपावर आधारित या धर्तीवर विद्यार्थी मित्रांनो केले जाते। पुढील प्रश्न कोणती सूची फक्त विशिष्ट व्यक्तीसाठी असते। तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी वैयक्तिक सूची ही फक्त विशिष्ट कारणासाठी असते। यानंतर पुढील प्रश्न सूचीमध्ये प्रकाशनाची माहिती का दिली जाते। तर राईट आन्सर आहे पुस्तकाच्या ओळखीसाठी दिली जाते। यानंतर पुढील प्रश्न सूची प्रणालीमध्ये विषय याचा उपयोग काय आहे। तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी पुस्तक शोधण्याच्या मार्गदर्शनासाठी हा विद्यार्थी मित्रांनो उपयोग आहे। यानंतर पुढील प्रश्न विषयावर आधारित सूची कोणती असते। तर विषयावर आधारित सूची ही ऑप्शन सी विषय सूची ही असते। यानंतर पुढील प्रश्न ग्रंथपाल सूचीचा उपयोग का करतो। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माहिती व्यवस्थापनासाठी करत असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल किंवा ग्रंथसूचीकार याकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्यांनी जो सिलेबस दिला आहे आपल्या स्क्रीनवर आहेत त्या सर्वांवर आधारित आपल्याकडे 1700 प्रश्न आहेत। प्राइस आहे 299। सोबत तुम्हाला या टॉपिकवर 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट 100 प्रश्नांच्या 2 मॉक टेस्ट सोबत भेटत आहेत। याकरिता तुम्ही हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशनवरून परचेस करायचा आहे। ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर, त्यावरून हा कोर्स परचेस करा। हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। परीक्षेत जर आपल्याला रँक काढायची असेल तर लक्षात घ्या टॉपिक वाईज प्रश्न कव्हर केलेत। तुमचा अभ्यास किती झाला हे बघायसाठी ऑनलाईन टेस्ट देखील देतोय आपण, तर नक्की विद्यार्थी मित्रांनो घेऊन टाका। किंवा अधिकच्या माहितीकरिता तुम्ही 93 56 25 60 37 हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर देखील व्हॉट्सअप करू शकता। लक्षात घ्या जर आपल्याला ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं नसेल तर या क्रमांकावर मेसेज करा, तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड केल्या जातील। यानंतर पुढील प्रश्न आहे सूचीतील शब्दकोश पद्धत म्हणजे काय। तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी सर्व सूची एकत्रित करून लावणे। यानंतर पुढील प्रश्न युनिक कॅटलॉग म्हणजे काय। तर युनिक कॅटलॉग म्हणजे ऑप्शन सी विविध पुस्तकांच्या सूचींचा एकत्रित संग्रह। पुढील प्रश्न सूची प्रणालीशिवाय वाचकाला काय अडचण येते। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी माहिती शोधता येत नाही। यानंतर पुढील प्रश्न सूची प्रणालीचा फायदा कोणाला होतो। तर सूची प्रणालीचा फायदा ऑप्शन सी वाचक व ग्रंथपाल दोघांनाही होतो। यानंतर पुढील प्रश्न कोणती सूची संगणक प्रणालीवर आधारित असते। योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओपॅक ही जी आहे सूची ती संगणक प्रणालीवर आधारित असते। यानंतर पुढील प्रश्न ग्रंथालयातील यंत्रणेमध्ये सूचीची भूमिका काय आहे। योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुस्तकांचे तपशील देणे। यानंतर पुढील प्रश्न पुस्तकांची स्थानिक ओळख काय दर्शवते।
तर पुस्तकाची स्थानिक ओळख ही ऑप्शन सी कॉल नंबर दर्शवते. पुढील प्रश्न, सूचीमध्ये दिलेले कॉल नंबर कशासाठी असतो? तर सूचीमध्ये दिलेले कॉल नंबर हे ऑप्शन सी पुस्तकाच्या स्थानासाठी असतात. पुढील प्रश्न, लेखकाचे नाव आडनाव या पद्धतीने कशात वापरले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी कार्ड सूचीमध्ये वापरले जाते. पुढील प्रश्न, सूचीचे सर्वसामान्य स्वरूप कोणते आहे? तर ते आहे कार्ड प्रणाली. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या यंत्रणेचा वापर करून सूचीचे डिजिटलीकरण केले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी ओपॅक. यानंतर पुढील प्रश्न, ओपॅक प्रणालीचे पूर्ण स्वरूप काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. पुढील प्रश्न, कार्ड सूची कोणत्या स्वरूपात असते? तर कार्ड सूची ही ऑप्शन सी कागद छापलेली या स्वरूपात असते. पुढील प्रश्न, सूची प्रणालीमध्ये कोणता मुख्य घटक असतो? तर सूची प्रणालीमध्ये ऑप्शन बी वर्ग क्रमांक हा मुख्य घटक असतो. यानंतर पुढील प्रश्न, सूची प्रणालीचे उद्दिष्ट काय असते? राईट आन्सर आहे ऑप्शन बी माहितीचा अचूक शोध हे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न, सूची तयार करताना प्रथम कोणती माहिती नोंदवली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन ए लेखकाचे नाव नोंदवले जाते. यानंतर पुढील प्रश्न, सूची प्रणालीचा अभाव असल्यास डॅश होते. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माहिती सापडत नाही. पुढील प्रश्न, सूचीमध्ये शीर्षक कशासाठी वापरले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुस्तक शोधण्यासाठी वापरले जाते. पुढील प्रश्न, ओपॅक प्रणालीचा लाभ कोणाला होतो? तर ओपॅक प्रणालीचा लाभ हा ऑप्शन सी वाचक व ग्रंथपाल या दोघांनाही होतो. पुढील प्रश्न, सूचीचा उपयोग कोणत्या वेळी केला जातो? तर सूचीचा उपयोग हा ऑप्शन बी पुस्तक शोधताना केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत लक्षात घ्या, तुम्हाला 40 प्रश्न हे तुमच्या टेक्निकल याच्यावर आहेत. तर आपल्याकडे 1700 प्रश्न आहेत. क्वालिटी कंटेंट आहे, तुम्ही 2 तासात सगळे प्रश्न वाचून घेऊ शकता. त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्या. सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला आपण कशात वीक आहेत हे कळेल. परत ते प्रश्न रीड करा आणि हे सर्व झाल्यानंतर मॉक टेस्ट दिल्या 100 प्रश्नांची, म्हणजे 40 टेक्निकल 60 नॉन टेक्निकल अशा 2 मॉक टेस्ट आहे. आणि जेवढेही टेस्ट आहेत त्याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत. म्हणजे बाकी कोणत्याही एक्झामला तयारी करत असाल तर हे मटेरियल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो यूज करू शकता. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही नक्की परचेस करा, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ॲप डाउनलोड करण्याची आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, सूचीमधील एडिशन म्हणजे काय? तर सूचीमधील एडिशन म्हणजेच ऑप्शन सी पुस्तकाची आवृत्ती. पुढील प्रश्न, सूचीमध्ये ISBN क्रमांक दिला जातो का? तर योग्य उत्तर आहे हो, दिला जातो. पुढील प्रश्न, सूची प्रणाली ग्रंथालयातील डॅश व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माहिती व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. पुढील प्रश्न, सूची प्रणालीमुळे ग्रंथालयाचे कोणते कार्य सुलभ होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पुस्तक व्यवस्थापन व माहिती शोध. पुढील प्रश्न, सूची प्रणालीमध्ये लेखकाचे नाव कसे नोंदवले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आडनाव नाव या पद्धतीने. पुढील प्रश्न, सूची कोणत्या प्रकारच्या ग्रंथालयात उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सर्व प्रकारच्या ग्रंथालयात. पुढील प्रश्न, कार्ड सूचीमध्ये कार्ड कोणत्या आकाराचे असते? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5x3 या आकाराचे असते.
पुढील प्रश्न, सूचीचे पद्धतीकरण संकलन म्हणजे काय? राईट आन्सर आहे ऑप्शन सी, कॅटलॉग. पुढील प्रश्न, पुस्तक शोधताना कोणत्या गोष्टीवरून शोध घेतला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व म्हणजे लेखक, शीर्षक, विषय यावरून शोध घेतला जातो. पुढील प्रश्न, सूची प्रणालीमध्ये प्रकाशकाची माहिती डॅश. तर सूची प्रणालीमध्ये प्रकाशकाची माहिती असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकलचं मटेरियल तुम्ही घेणारच आहात, तसेच DMR नॉन टेक्निकल मटेरियल देखील आपल्याकडे आहेत. त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित 19,000 प्लस प्रश्न आणि 300 प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला फक्त 400 रुपयामध्ये भेटत आहेत. तुम्हाला या ठिकाणी KDMC 100 कोड यूज करायचा आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला टॉपलाच तुम्हाला हा कोर्स भेटेल. तो कोर्स तुम्ही परचेस करून टाकायचा आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही जो आपला क्रमांक आहे 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. तसेच टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही मटेरियल घेऊन टाका. जर ॲप डाउनलोड करायचं नसेल, डायरेक्ट PDF फाईल पाहिजे असेल, ते देखील तुम्ही व्हॉट्सअप करून सांगू शकता. लक्षात घ्या, एक मार्क परीक्षेत महत्त्वाचा आहे. 1 मार्कामुळे आपली पोस्ट त्या ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे अभ्यास करताना असा अभ्यास करा की विद्यार्थी मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदाच झाला पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे व्हिडिओ देखील आपण आवर्जून बघू शकता. थँक्यू.